पुढली वाट कधी देऊ नाही दाखीत, पण आज विजयान खयच्या वाटेन खय जाव काय ह्या दाखवल्यान। मग पोटा पाण्याचा विचार करून मी येणीचे ज्ञान होय घालव निनिज्ञासोबत प्रवास सुरू केलो। वाटेत प्रशांताक घेतलो नी पेट्रोल पंपार गाडीचो कोटो फुल केलो। मग पावसाच्या भीतीन गाडी नांदगाव पुलाखाली घातली नी गाडी कोळान दिला ता देवगडारी असल्ले कोळुशी करीत पुढे हडपिडात श्री स्वामी समर्थांचा लांबनाथ दर्शन घेऊन गाव शिरगावात येऊन पोहोचलो। आजचो दौरो येऊ श्री सूरज जाधव यांच्या घराकडे जाऊचो केलो। मग जाधव कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन प्रशांत, नितीन, निमिया, मनोभावे घेतलं। मग सुरजान खातिरदारी मत करंजे लाडवापासून केल्यान मग थंय हडेतोडेच्यो गजाली लावून शिरगाव बाजारपेठेत दिलं नी आजकाल अंगार दागिनो नाही तर माणसाक माणूसपणानी चार चौकात उठाव पण दिसणार नाही। तर प्रशांतचो मित्र श्री सुशील मालडेकर यांनी शिरगाव बस स्थानकापाठी श्री ज्वेलर्स म्हणून दागिन्यांचा दुकान उघडल्याना नी आजकाल सोन्याचे भाव गगनाक भिडत चालले होत। तरी पण हे असतं जेमतेम अशा शुल्लक पैशांनी मौज मजा करू शकतालाच ह्या नक्की। तर श्री ज्वेलर्स शॉपाक नक्कीच भेट द्यावा। मग पुढे घरात येता येता बहिणीकडे जाऊन येऊया म्हटला तर ओटो फाट्यारी गाडी फिरवली नी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधली वाडी क्रमांक 5 पाठी सोडीत पोहोचलो ते बहिणीच्या घराकडे। ह्या एक निराळ्या जातीच्या कुत्र्याक नजरे आणणं घालून घरात येऊन गौरी गणपतीचा मनोभावी दर्शन घेतला। मग आमच्या खातिरदारीक भाज्यान पाणी भरून द्यावचा काम देखील केल्यान काय जाणे ते का समजता हसन आपला काम पुरा केल्यान नी आम्ही आपले पुढच्या वाटचालीक सुरुवात केली। चला तर मग मी येते आता उद्या।